नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकास आघाडी समन्वय समिती नेत्यांची बैठक होणार आहे. किती आमदार उपस्थित राहतात यानंतरच आपण विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विचार करू, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. आमदार किती उपस्थित राहतात त्यावरच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा विचार करू, असं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर येत आहे. मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, एक खूप महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य अजित पवार यांनी आता या सगळ्या संदर्भात केलेलं आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच विधानभवनात दाखल झालेले आहे. दाखल होत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होते का. त्यावर त्यांनी उत्तर दिले की किती पॉझिटिव्ह आमदार येतात, किती निगेटिव्ह येतात यावरती ते सर्व अवलंबून आहे. आधी आमच्याकडे रिपोर्ट येऊ दे, मग आम्ही या संदर्भात बोलू. एक सूचक विधान जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. जर का सर्व ऑलवेल असेल, फ्लोअर मॅनेजमेंट पक्क असेल तर निश्चितच महाविकास आघाडी याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावू शकतात. कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि उद्या निवडणूक असं सगळं स्वरूप असणार आहे. मात्र आज फ्लोअर मॅनेजमेंट नेमकं काय होते आणि त्याचसाठी समन्वय समितीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती विधानभवनात आता सुरू झालेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे विधानभवनात सुरू झालेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये आजच्या पहिल्या दिवसाचा आणि उद्याचा एकूणच जी रणनीती आहे महाविकास आघाडीची ती ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार का, रिपोर्ट काय येत आहेत ते पाहावं लागणार. रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही सर्व ठरवू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. सध्या विधानभवनामध्ये समन्वय समितीची बैठक सुरू आहे. तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत नेमकं काय घडतंय हे आता पाहावं लागणार आहे. उदय, मात्र एकीकडे साशंकता व्यक्त होत होती विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही. अजित पवारांचं हे वक्तव्य आता आल्यानंतर कदाचित त्याबद्दल काहीतरी निर्णय या बैठकीनंतर जाहीर केला जाऊ शकतो. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही आहे, आपण पाहिलं सर्वांनीच. आणि नेमकं काँग्रेसकडून कोणाचं नाव समोर येईल याबद्दल देखील चर्चा सुरू होती. दुसरीकडे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची या संदर्भातली भूमिका त्याबद्दल देखील बोललं जात होतं. उदय, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? काँग्रेसची तर आग्रही भूमिकाच आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि त्यापदी काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो निवडून आणावा, तिथे बसवा. मात्र काँग्रेस जरी आग्रही असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पसंती मिळवणं जे आहे ते काँग्रेससाठी महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस जो उमेदवार जाहीर करणार आहे त्या ज्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेचा देखील पाठिंबा मिळणं जे आहे ते आवश्यक असणार आहे. इथे आता सर्व आमदार आणि मंत्री जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. आपण एक थेट गेटवरती जर पाहू तर काही घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे. भाजपकडून या संदर्भात घोषणाबाजी जी आहे ती सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळते. विधानभवनाच्या मुख्य गेटवरती काही जण घोषणाबाजी करतायत, काही जण आतमध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न करतात. आपण थेट बाहेर जाऊन प्रयत्न स्वतः गृहमंत्री आणि सरकारचा निषेध करतो. स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलेली आहे. याबद्दल सरकारने दिस इज माय राईट टू प्रोटेस्ट इन फ्रंट ऑफ असेंब्ली. नो दिस इज नॉट माय सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ठाकरे सरकारने आज त्या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ केलेलं आहे. ठाकरे सरकारला मी या ठिकाणी निषेध करतो. स्वप्नील लोणकर सारखे हजारो विद्यार्थी आज आत्महत्या करण्याचे येत आहेत. सरकार काय करतंय? 413 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीची नियुक्ती दिली नाही. असे अनेक घोटाळे या सरकारच्या काळामध्ये सुरू आहेत. मी सरकारचा निषेध करतो. सरकारने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातील दिस इज नॉट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज लाखो विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करतात. या ठिकाणी मी सरकारचा निषेध करतो. आज मी सरकारच्या तोंडावर एमपीएससीचे पुस्तकं मारायला आलेले आहेत. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात आणि हे अशा पद्धतीने वागवतात.
आज स्वप्नील लोणकरनी जी आत्महत्या केलेली आहे ही आत्महत्या नसून या सरकारच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. स्वप्नील सारख्या लाखो विद्यार्थ्यांचं आज नुकसान झालंय. आज जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहे. 413 विद्यार्थी एमपीएससी पास होऊनही त्याला त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली नाहीये. सरकार काय करत आहे? यांना आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारच्या भविष्याची चिंता आहे, परंतु यांना महाराष्ट्रातील कष्टकरी गोरगरीब लाखो विद्यार्थ्यांची चिंता नाहीये. स्वतःचे लेकरं बाळ आमदार खासदार झाले पाहिजे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय? ठाकरे सरकारला लाज वाटली पाहिजे. हे स्वतःला त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करतात, परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय? आज हे पुस्तक मी या ठाकरे सरकारच्या तोंडावर मारायला आणले, माझा आवाज दाबलाय. हे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या सरकारला सामान्य गोर गरीब वंचित समाजातील विद्यार्थ्यांचं काही घेणं नाहीये. यांनी या ठिकाणी आज लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलं आहे. सरकार काय करतंय हा सगळ्यात मोठा माझ्या मनामधला प्रश्न आहे. काल स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली, अजून किती विद्यार्थी मरायची वाट पाहतायत? समित्या करतायत, काहीतरी नाटकं करतायत. माझा आरोप आहे सरकारला पार्थ पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे, पण माझ्या गोरगरीब कुटुंबातून जो एक वेळ जेवण करून अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यांची चिंता नाहीये. मी सरकारचा निषेध करतो. यांनी तात्काळ परीक्षा घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडणार आहे का तुम्ही? विधिमंडळात मांडायला या सरकारला लाज आहे का? 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या सरकारला गोर गरिबाच्या विद्यार्थ्याचं काही देणं घेणं नाहीये. यांना त्या ठिकाणी ज्यांचा वारसा चालवायचा, बाकी काही नाही. पुस्तकं घेऊन येऊन आंदोलन करण्याचं कारण काय? पुस्तकं नाही, या सरकारच्या तोंडावर मारायला मी पुस्तक आणले. यातले 4-2 प्रश्नांची उत्तर तरी यांना माहित आहेत का? त्यामुळे असं इतके मोठाले पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागतो. हा, वरळी केमचो म्हणणं सोपं आहे, परंतु विद्यार्थ्यांबद्दल बोलायला यांना वेळ नाहीये. 2 दिवसाचं अधिवेशन घेत आहे. ठीक आहे, आम्हाला आज बोलू नाही देत. आम्हाला न्यायालयाने अधिकार दिलेला आहे, आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे. आम्ही बाहेरचा आवाज उचलू शकतो. मला या ठिकाणी पोलिसांनी उचललं. या विद्यार्थ्यांसाठी तुरुंगात जायची जरी वेळ आली तर मी त्या ठिकाणी तुरुंगात हसत जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं समोर आलेलं आहे. स्वप्नीलच्या आईने देखील प्रश्न विचारलाय की अजून किती स्वप्नील या सरकारला बघायचं? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे सरकार निर्लज्जम साधासुखी आहे. काल यांनी मंत्रालयाची उपसमिती त्या ठिकाणी घोषणा केली, परंतु काय करणार उपसमिती? अहो, सरळ साधा प्रश्न आहे. एमपीएससीच्या ज्या मुलांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्यांना नियुक्ती द्या. 3000 विद्यार्थी रखडलेले आहेत, त्यांना नियुक्ती देत नाहीये. 413 एमपीएससीचे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी जे आज वाट पाहतायत की आम्हाला काम करायचंय, यांच्या भविष्याबद्दल चिंता नाही यांना चिंता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यांच्या लेकरा बाळाची आहे. विद्यार्थ्यांशी यांना काही एक देणं घेणं नाही. तुम्हाला मुद्दा उपस्थित करू देत नाही, आयुध काही सोडलेले नाही संसदेत, म्हणून तुम्हाला वेळ आली का इथे आंदोलन करण्याची? नाही, हे पळकुटे सरकार आहे. यांना त्या ठिकाणी सामान्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये. यांची वसुली चालली पाहिजे, वाजेसारखे अधिकारी जगले पाहिजे आणि सामान्य विद्यार्थी मेले पाहिजे, हे या सरकारचं धोरण आहे. यहाँ पर मैं प्रदर्शन कर रहा हूँ. महाराष्ट्र में जो एमपीएससी का आयोग है उसके माध्यम से जिस तरीके से लाखों विद्यार्थी तैयारी करते हैं परीक्षा की, लेकिन यहाँ पर सरकार उन विद्यार्थियों के बारे में कुछ भी नहीं सोच रही है. मोहन भागवत जी, कांग्रेस की भूमिका पहले से ही स्पष्ट थी कि हिंदुस्तान का हर इंसान का डीएनए एक ही है, वो कोई भी धर्म का हो, कोई भी मजहब का हो, और सर्वधर्म समभाव की भूमिका लेकर कांग्रेस ने इस देश में देश को संभालकर देश को आगे बढ़ाया. आज मोहन भागवत जी को पता चला तो निश्चित रूप से उसका हम स्वागत करते हैं, लेकिन जैसे केंद्र सरकार को पहले मोहन भागवत जी सलाह देते थे, वैसी आज सलाह देने की जरूरत है कि जिस तरह से देश का जीडीपी -7.3 पे गया और उससे महंगाई बढ़ गई, बेरोजगारी बढ़ी, बहुत सारे देश में प्रॉब्लम खड़े हो गए. जब बांग्लादेश को हमने बनाया, उस बांग्लादेश हमसे आगे निकल गया, उसके बारे में अगर केंद्र सरकार को उन्हें बोलेंगे तो बड़ा अच्छा लगेगा. पटनायक जी ने एकदम स्टेटमेंट दिया है कि बीजेपी और शिवसेना में दुश्मनी नहीं है. तो बिल्कुल है, महाराष्ट्र के राजकारण की यही मानसिकता है कि हम लोगों का कोई आपस में बैर नहीं होता. ये चुनाव की प्रक्रिया होती है. देवेंद्र फडणवीस ने
जो स्टेटमेंट दिया उसमें कोई नयापन नहीं है। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही होती, तुम्ही वारंवार विधान करत होता, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होताना दिसते। आता संख्या किती आहे, कारण की आपल्याला लक्षात असेल की कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये RT-PCR हा कंपल्सरी आहे, तो 72 तासाचा आहे। आज आता किती आमदार आज आलेत ते सगळं तपासून वेळेवर हा निर्णय तीनही पक्ष घेतील अशी भूमिका आमची आहे। भाजपने पत्र पाठवलेलं आहे की नितीन गडकरींच्या कारखान्याची सुद्धा चौकशी व्हावी, कशा पद्धतीने बघता? नाना भाऊ, दुसरं की कृषी कायद्याच्या संदर्भात तरी काय, कारण की तुमच्या अध्यक्षपदाची मागणी तर पूर्ण होत नाही दिसते, दुसरीकडे कृषी कायद्याची तर मागणी बघा, आमची काँग्रेसची मागणी नाही, ही आमच्या व्यवस्थेची मागणी आहे आणि हे तीनही पक्षाचं एकमत आहे की अध्यक्षाची निवड झाली पाहिजे। आज कोरोनाच्या या परिस्थितीत हे अधिवेशन होते आहे आणि अशा परिस्थितीत किती आमदाराची उपस्थिती असेल त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। राहिला कृषी कायद्याच्या बद्दलचं, काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की राज्य सरकारला कृषी कायदा करण्याचा अधिकार आहे। राज्य सरकारने फुलप्रूफ शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करावा आणि वेळ आलं तर त्याला पब्लिक डोमेनमध्ये टाकावं आणि शेतकऱ्यांचंही मत त्याच्यामध्ये घेऊन महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतोय। महाराष्ट्र सरकार या पद्धतीचा संदेश या कायद्यामध्ये जावा अशी भूमिका काँग्रेसची आहे। गडकरींच्या कारखान्यामध्ये पण आपल्याला वाटतं का अपप्रहार झालाय आणि ज्या पद्धतीने अजित पवारांच्या कारखान्यावर चौकशी सुरू झाली, ईडी जाते तसं गडकरींच्या कारखान्यावर जावं? आम्हाला एक भूमिका असं नाही की साखर कारखान्याच्या बाबतच्या भूमिका ह्या संशयित आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे सातत्यानं आरोप प्रत्यारोप होतच आहे, पण वस्तुस्थिती जे काय है तेव्हा समोर येईल तेव्हाच यावर आपल्याला प्रतिक्रिया देता है। ना आप लगातार अकेले चुनाव लड़ने की बात करते रहे, अब जिससे सेना बीजेपी में दूरियां कम हो रही है, आपको लग रहा है आप लोग का जो डाउट है हमें कि कोई धोखा दे देगा, इसलिए हमें अभी से तैयार रहना चाहिए? देखो, हर पार्टी को अपनी अपनी पार्टी को मजबूत बनाने का अधिकार है, हमने कोई गलत नहीं किया है। और लेकिन आज हमारे लिए ये विषय गौण है क्योंकि 3 साल के बाद इलेक्शन है। आज हमारे सामने में महंगाई, बेरोजगारी, किसानों के मुद्दे, ये हमारे लिए और गरीबों के मुद्दे हमारे लिए महत्वपूर्ण है और वो लड़ाई कांग्रेस लड़ेगी। अध्यक्ष पद को लेकर जिस तरह से देखा गया है कि आप लोग की मांग है अब तक, लेकिन चुनाव को लेकर क्या लग रहा है कि इस बार देखो अभी कितनी संख्या बल विधानसभा में MLAs की आती है, उसके आधार पर आज ये निर्णय होगा। थैंक यू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं विधिमंडळाच्या बाहेर आमदार राम सातपुते यांनी MPSCच्या मुद्द्यावर आंदोलन केल्याचं आपण बघितलं। सरकारनं MPSCच्या विद्यार्थ्यांची वाट लावली आहे, सरकारला सर्वसामान्य विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची चिंता नाही असा आरोप सातपुते यांनी केलेला आहे। आणि दुसरीकडे आपण पाहिलं नाना पटोले यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे। और दुष्काळ की परिस्थिति में ही लिमिट्स इंपोज किए जा सकते हैं, लेकिन जिस तरह से डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स ने शुक्रवार के दिन लिमिट्स को इंपोज करने का नोटिफिकेशन निकाला कि वे थोक व्यापारी 200 टन से ज़्यादा पल्सेस का स्टॉक नहीं रख सकते, या जो उनका सालाना टर्नओवर है उसका 50% स्टॉक रख सकते हैं। जो खुदरा व्यापारी हैं वो 5 टन का स्टॉक रख सकते हैं। इसका अर्थ ये है कि स्वयं केंद्र सरकार ने अपने ही कानून को दफन करने का काम किया है। अगर उनको लगता है कि कानून गलत था या उस कानून की जो भी प्रोविजंस है उसके खिलाफ केंद्र सरकार का डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स मिनिस्ट्री स्वयं नोटिफिकेशन निकालता है, इसका अर्थ है कि कानून में बड़े पैमाने पे त्रुटि है। अब भी समय नहीं गया है। जब आप स्वयं उस कानून को मानने के लिए तैयार नहीं तो तत्काल रूप से सुप्रीम कोर्ट का चाहे उस पर स्टे हो, ये तीनों कानून केंद्र सरकार वापस ले, हम मांग करते हैं। मराठी में देशामध्ये 3 कृषी कायदे केंद्र सरकारने केलं। देशभरातले शेतकरी त्या कायद्याच्या विरोधात आजही आंदोलन करताय। सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यांना स्थगिती दिलेली आहे, पण एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 2020 जे पारित करण्यात आला होता
त्यामध्ये तरतूद होती की कुठल्याही स्टॉकवर लिमिट राहणार नाही. दोनच परिस्थिती राहील, एखादा युद्ध झाला, इमर्जन्सी निर्माण झाली किंवा दुष्काळ पडला तरीही हे स्टॉक लिमिट टाकण्याचा अधिकार सरकारला राहील. पण मागच्या शुक्रवारी डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स यांनी स्टॉक लिमिट बाबतच्या नोटिफिकेशन काढलेलं आहे. ठोक व्यापाऱ्यांना 200 टनापेक्षा जास्त लिमिट ठेवता येत नाही किंवा वर्षभरामध्ये त्यांच्या जे उलाढाल असतील त्याच्यातले 50% लिमिट, आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 5 टनपेक्षा जास्त हे पल्सेस दाढी ठेवता येत नाही असं नोटिफिकेशन स्वतः काढलेलं आहे. याचा अर्थ आहे की आता केंद्राला कळू लागला की तो कायदा चुकीचा होता, त्यामुळे हा नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे. आता त्यांना हे नोटिफिकेशन काढल्यानंतर तिन्ही कायदा अस्तित्वात राहणं हे योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकरी अजून आंदोलन त्यांनी संपवलेलं नाही. त्यासाठी तात्काळ तुम्हीच तुमच्या कायदे मानण्याला तयार नसताना हे तिन्ही कायदे तात्काळ केंद्राने रद्द करावा अशी आम्ही मागणी करतो. सर, नितीन गडकरी यांच्या कारखान्याबाबत देखील चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली आहे. याला तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे अजित पवारांच्या कारखान्यावर चौकशी होईल, नितीन गडकरी यांच्या कारखान्यावर. असं आहे, कोणी काय तक्रार करतो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण तक्रार करत असताना, आरोप करत असताना या पूर्वी पण किरीट सोमय्यांनी जेव्हा आरोप केला होता तेव्हा पण गडकरी साहेबांवर आरोप होता. आता चंद्रकांत दादा आरोप करत असताना ते पण नितीन गडकरी साहेब यांच्यावर आरोप करताय. याचा अर्थ आहे की गडकरी साहेबांना अडचणीत आणण्याचं काम भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हे होते असं एकंदरीत दिसते. जानबूझ के वो एंटी मोदी कैंप के इसको उन्हें टारगेट किया जा रहा है. जब देश में दूसरी बार गडकरी जी को अध्यक्ष पद देने की चर्चा हो रही थी, उस समय पूर्ति कारखाने पे आरोप लगा के उन्हें दूसरे कार्यकाल के लिए रोका गया. इससे पहले भारतीय जनता पार्टी के नेता किरीट सोमैया ने जो आरोप लगाए थे उसमें गडकरी जी की कंपनियों के नाम थे. अभी चंद्रकांत पाटिल जी भी आरोप लगा रहे हैं. तो इससे निश्चित है कि पार्टी के भीतर जो राजनीति है कहीं ना कहीं उसका कोई ना कोई कारण है, जिसलिए इस तरह के आरोप पहले भी लगाए गए, अभी भी लगाए जा रहे हैं. हमें लगता है ये उचित नहीं है. देवेंद्र फडणवीस का एक स्टेटमेंट था कि बीजेपी और शिवसेना जो है वो उनमें मतभेद हुए हैं लेकिन उनमें दुश्मनी नहीं है. कहीं ना कहीं ये हिंट करता है कि बीजेपी जो है वो शिवसेना के प्रति सॉफ्ट स्टैंड ले रही है. क्या कहानी है इसके पीछे? क्या फिर से एक बार दोनों दिल मिले न मिले हाथ मिलाते रहिए. अगर मन में दरार है तो जबान से बोलने से दरार खत्म नहीं होती. हम ये मानते हैं कि महाराष्ट्र में राजनीति में कटुता या शत्रुता नहीं रहनी चाहिए, इसमें हम विश्वास नहीं रखते. लेकिन हाथ मिला लेने से, जबानी जमा खर्च कर देने से बिगड़े हुए रिश्ते सुधरेंगे अगर किसी को लगता है तो अच्छी बात है. सर, मोहन भागवत ने कहा कि ये भी दोनों का एक है. आप किस तरह से बयान देते? मोहन भागवत जी का ये बयान कि भारत में रहने वाले हिंदू और मुसलमान सभी लोगों का डीएनए एक है. हम तो उससे आगे जाके बोलते हैं कि दुनिया में जितना भी मनुष्य जाति है सबकी डीएनए अगर देखा जाए तो कहीं ना कहीं सबका एक है. इंसान इंसान में भेद करना, धर्म के नाम पर, जाति के नाम पर, रंग के नाम पर भेद निर्माण करने में हम विश्वास नहीं रखते. अगर भागवत जी का हृदय बदल रहा है तो हम उसका स्वागत करते हैं. लेकिन संघ परिवार हमेशा से वर्ण व्यवस्था में विश्वास करने वाला संगठन है. गोलवरकर गुरुजी ये वर्ण व्यवस्था में विश्वास करने वाली नीति के जनक रहे हैं और हमेशा से संघ वर्ण व्यवस्था में विश्वास रखता है. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.